तुझ्यावर दासी म्हणून नमविती चरणी, दासी म्हणून नमविती चरणी, स्त्री जन्माई तुझी कहाणी. मुलांनो, आज मी तुम्हाला एक उत्कृष्ट कविता शिकवणार आहे. कवितेचं नाव आहे मातृप्रेम. आई आपल्या मुलावर किती उत्कट प्रेम करू शकते याचा हा एक सुंदर नमुना आहे. एका तरुण मुलाचा आपल्या प्रेयसीवर अत्यंत प्रेम होतं. त्या प्रेयसीनं त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ त्याच्या आईच्या काळजाची मागणी केली. काळजाची? काळजाची. प्राणप्रियेच्या हट्टासाठी सदनी तो आला. हृदय तुझे मज हवे, हृदय तुझे मज हवे म्हणून या बोले मातेला. मग आई काय म्हणाली असेल? माता बदली हृदय तुझ मी ठेवियले बाळा, माता बदली हृदय तुझ मी ठेवियले बाळा, हृदय मागसी कशास आणिक माझ्या लढीवाळा. त्यावर मुलगा काय म्हणतो? तसे नव्हे गे हृदय तुझे मज काढून दे आई, त्या योगे मज स्वर्ग लाभ या भूमीवर हो. पण आईनं काय केलं? आईनं काय केलं? बाळासाठी आईने त्या हृदय अलग केले, बाळासाठी आईने त्या हृदय अलग केले. पुत्रा हाती दिधले तोची प्राण निघून गेले. मृत मातेला तिथेच टाकून धावू तो लागे, करी घेऊनी हृदय चालला प्रिय सदना वेगे. वेगे पळता ठेच लागली अवचित त्या जाता, पडले काळीज तळी बोलले ते पडता पडता. ते आईचं काळीज काय बोललं? तुला लागले नाही नारे कोठे लढीवाळा,
तुला लागले नाही नारे कोठे लढिवाळा, असे अलौकिक मात्र प्रेम हे मर्त्य न कळी काळा. मृत्यूनंतर हे जिवंत राहत, असं एकच प्रेम या जगावर आहे, मात्र प्रेम. आईला मुलाबद्दल वाटणारं प्रेम. आई मुलाकरता प्राण देईल, पण प्राण गेल्यावर सुद्धा तिचा अंतःकरण मुलाचीच काळजी करीत राहील. तिचा जीव त्याच्या भोवती घोटाळत राहील. सर, हे कसं शक्य आहे? मुलीनो, वरवर अशक्य आणि विचित्र वाटणाऱ्या गोष्टींच्या माग अनेक गुढ दडलेली असतात. ती आपल्याला दिसत नाही तेवढंच, म्हणून त्या गोष्टीच खोट्या आहेत असं म्हणण्यात काय अर्थ आहे? मनुष्य आपल्या टिचभर ज्ञानानं विश्वाचं कोडं सोडून पाहतो, पण काही गोष्टी त्याच्या ज्ञानाच्या पलीकडल्या आहेत. त्या गोष्टी प्रत्यक्ष घडल्या म्हणजे आपण म्हणतो चमत्कार. कसला विचार चालला? काय चालला हे डोक्यात? मग अशी शिकवलेल्या कवितेतला प्रसंग काही केल्या डोक्यातनं जातच नाही. कसली कविता आणि कसलं काय? अशी कुणी आई आपलं काळीज कापून देते आणि मेल्यावर हे ते काळीज बोलत? तुला नाही आवडली ती कविता? दादाने इतकी जीव तोडून शिकवली, त्याचा काहीच परिणाम झाला नाही तुझ्या. तुझे वडील शिकवतात चांगले, पण कवितेत काय आहे? भाकड कथा. भाकड कथा नाही तर का? मला बी का तुझी. ते जाऊ दे. काय करायचे कविता आणि कविता? चल, शाळा सुटली आणि पाठी फुटली. बरं जाते मी. अगं आमच्या घरी चल की. नको बाई. का? मला घरकाम पाहावं लागतं. तुमच्यासारखे नोकर चाकर नाहीत आमच्याकडे. तासाभरात जा की. आमच्याकडे पिंग पॉंगचं टेबल आणलंय, पण मला कुठे होते खेळता? मी शिकेन तुला. चल गडे, शपथ आहे तुला, पण लवकर सोडलं पाहिजे. हो. तू चल बर, मी वास घेते आणि चहा पण सांगते दोघीसाठी. तुझी नि माझी नाही ओळख, सहजच झाली भेट अचानक. स्थिमित जाहलो क्षणात दोघे, पाहिलेस का तू अनुराग. का हसलो मी तेही कळेना, क्षणात झाली मूर्त कल्पना. अशीच होती चतुर देखणी, शतस्वप्नांची माझी राणी.
आपली ओळखीची. तिकडे ते शेजारी मास्तर राहतात ना, त्यांची मुलगी. अंता किती वर्षांनी भेट झाली रे आपली. केवढा मोठा आणि गुबगुबीत दिसा लागलास रे तू. अय्या, क्लार्क गेबल सारख्या अंबिशा पण आलेत की तुला. मला भारी आवडतो तुम्ही असल्या अंबिशा, खरंच आवडतात. अरे थांब थांब. आता लवकर परत जायचं नाही हारणीला. आपण खूप खूप सिनेमा बघायचे, ट्रिप्स काढायच्या. जोर काढतोस का रे तू हल्ली. आता तू माझी लपंडाव खुशील का. लहानपणी खेळत होतास तसा खेळशील. खेळशील ना, खेळशील ना. अगं बाई, अण्णाने वाटत. पडून पाय कापाची विद्या मला कळते कुशाल. मी शहरात राहतो, पण तुम्ही तिकडे गावाला काय काय कारस्थानं करता हे मला इथून दिसतं. खबरदार, आता पायाला हात लावशील तर लाथीनं थोबड फोडील. आता कोर्टात काय व्हायचं असेल ते होईल. मंडळी, अहो मंडळी, आले आले. या या. ऐकलं का, आपला जावई आलाय. जावई? आज नाही तर उद्या होईल. अहो पण कोण? अहो आपला भाचा अनंत आलाय आरणूर. बरोबर. कुठे? व अलकाच्या खोलीत आहे. असं आता बसून? अहो पण घर जावई होणार आहे तो आपला. अलका कुठे? अलका शाळेत मारीत अशी वर पळाली. चूळ भरलं नाही, चहा देखील घेतला नाही. एक मैत्रीण बरोबर आणली होती, तिला सुद्धा पिटाळून दिलं. जागा वेगळंच प्रेम बाई. अहो तुमचं तरुण पण जरा आठवून बघा की. मंडळी, तुला सांगितलं नाही चालता हो म्हणून. पुढे पुढे कशाला देतो दळ भाजरे कुठला. चल. मला बी पोरं बाळा आहेत आई. अरे तुझ्या पोराचं सोयी का सुचत आम्हाला. चल निघ. कुठला. एकेकाची चामडी लोळवली पाहिजे. वा मंडळी, अहो मंडळी, वर या वर या. एवढ्या गडबडीने कशाला बोलवणं झालं. पाहिला काय? बघा ना, लेक जावयाची जोडी कशी दिसते ती. जोडी? जोडी का आता नव्याने ठरवायची. अहो ते खरं, पण अनंताची आई तुमची विहीण होणार आहे. आणि अनंताची आई म्हणजे पेटती मशाल आहे. भाजून काढील तुमच्या लाडक्या लेकीला. आणि आमची आई तरी काय कमी चहाला कारटे. मंडळी बाहेर का. ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे. अंजुबान, आज औषध द्यायला विसरलीस. देते हैं दादा, विसरलेच. खरं म्हणजे तुझ्या आईची शिस्त तुझ्यामध्ये पुरेपूर बांधली, पण कधी नाही तू आज सारखे विसरतेस, चुकतेस. आज तुला काही होते का बाळ? काही नाही दादा, तुम्ही शिकवलेली कविता मनात हलतच नाही. खरंच का हो दादा, अशी मेलेली माणसं आपल्या आवडत्या माणसांना भेटायला येतात. होय बाळ, असे चमत्कार घडतात खरे. मग माझी आई का मला भेटायला येत नाही? प्रेमानं का हाक मारित नाही? कोण? आई? नाही बाळ, मी पार्वती आहे. आई कुठली यायला आता. शेजारचे काम उरकून निघाले होते, दार उघडं दिसलं म्हणून हाक मारली. राहीना राहिलं तर कुठं चोर येणार आहेत, आणि आले तरी आहे का या गरीब मास्तराच्या घरात? हे एक रत्न आहे, ते एकदा नीट कोंदणात बसवलं म्हणजे मी मोकळा झालो. कोण भाग्यवान आहे कोण जाणे. वहिनीबाईंच्या डोळ्या देखून अंजू त्या राक्षसात पडल्या असत्या म्हणजे बरं झालं असतं. जाते, दार लावून घ्या.
काय म्हणते वर्तमानपत्र? काही नाही, काही नाही, नेहमीच्याच बातम्या. अनंता चहा घे. मी चहा घेत नाही मामा. अरे घे. नाही, खरंच घेत नाही. घेतलाच पाहिजे. हो, घेतलाच पाहिजे. लग्न झाल्यावर हे नाही चालायचं. हा, खेड्यात सुद्धा आपली राहणी मारून ठेवायची. मळ्यात बंगला, तिथे इलेक्ट्रिसिटी, रेडिओ, टेलिव्हिजन सुद्धा आणायचा. आंब्याच्या झाडाखाली टेबल ठेवून तू आणि मी ब्रेकफास्ट खायचा. शहरातून खानसामान यायचा. काय बरं मामा, 11च्या गाडीनं जातो मी आज. नाही जायचं. द्राक्षाची रोपं नेण्यासाठी आलो. तुम्ही रोपं कालच पाठवली, तेव्हा आज मला गेलंच पाहिजे. नाही. अगं नाही, कसं रोपांच्या लागवडीचा प्रश्न आहे हा. जाऊ दे त्यांना. तुम्हाला काय सुद्धा कळत नाही अण्णा. आम्ही किती किती गमती करायच्या ठरवल्या नाही कोणी आनंदा. हो, गमतीपेक्षा द्राक्षाची लागवड अधिक महत्वाची. मग जात आम्ही जन्मात बोलणार आहे तुझ्याशी. माझ्यावर तुझं प्रेमच नाही. माझ्यापेक्षा द्राक्ष मोठी वाटतात तुला. आमची कुणाला किंमतच नाही. नाही, पण मला 11च्या गाडीनं आज गेलेच पाहिजे.
झालं वाटतं. नाही रे, हरवले तुमचे काहीतरी. हरवले मासे काहीतरी. आपण ऐकलं वाटतं काय? माझं भावगीत. पण काय नुसतं फाउंटन पण हरवल्यावर तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही? हो, हरवलं खरं काल. तिथेच पडलं होतं वाटतं. घाबरू नका, हरवलं नाही, मला सापडलंय ते. जपून ठेवा. असू दे की आपल्याकडे. झालं म्हणजे तुम्ही रोज भावगीतं गाणार आणि शेजाऱ्यांची झोपमोड करणार. घ्या. चलतो मी, गाडीला उशीर होईल. अहो, पेन बदललं. हे तुमचं आहे, ते माझ्या बहिणीचं आहे. अक्काच. सांगा त्यांना मी बक्षीस दिलाय म्हणून. कुणाला? तुमच्या बहिणीला, अक्काना. दासांचाही दास श्री हरी, दासांचाही दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. दासांचाही दास श्री हरी, दासांचाही दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. कावडीवर कावडी ओतिल्या, आणुनिया तातडी ओतिल्या, आणुनिया तातडी. विसरला भक्त सखा मी पण, विसरला भक्त सखा मी पण, घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. दासांचाही दास श्री हरी, दासांचाही दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. नाथा सह कीर्तनी, नाथा सह कीर्तनी, आपुल्या रंगे गुण गायनी, आपुल्या रंगे गुण गायनी, आपुल्या रंगे गुण गायनी. साथ दे चिपळ्यांची डोलून, साथ दे चिपळ्यांची डोलून, घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. दासांचाही दास श्री हरी, दासांचाही दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. भक्ता घरी राबतो, भक्ता घरी राबतो सहजतो, भक्ताना लाभतो सहजतो, भक्ताना लाभतो सहजतो, भक्ताना लाभतो. प्रभूला भक्तीचे बंधन, प्रभूला भक्तीचे बंधन, घासितो नाथा घरी चंदन, घासितो नाथा घरी चंदन. दासांचाही दास श्री हरी, दासांचाही दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी
तो नाथावरी चंदन. मेले ग बाई मेले. तोड म्हटलं तर डोळा फोडा निघलाय माझा. गेलं ग गेलं बाई माझं डोकं. आई त्याच्यावर काय रागवतेस? तू होऊन आसुरी उपाय करायला लावलास आणि आपल्या दुखण्याची चिड त्याच्यावर का? तुम्ही जा वैद्य बुवा. ओके काय करू ग? भयंकर टणका घातलाय. बोलाचे वैद्याला. वैद्याला? होय. भोई खटून काढ आणि बघ म्हणा आत कुठे इंगळ्या विंचूट असले ते. आता आणता परत आला म्हणजे तू एकदा जा नागपूरला मामांच्याकडे आणि चांगल्या डॉक्टरना दाखव. या डॉक्टर लोकांना काही कळत नाही मेल्याना. कसलं तरी कडू खारट तुरट पाणी पाजतात, नाहीतर हात दुखत असला तर पाय कापतात. नुसते पैक्याचे धनी. काय करू तरी गळ्याचे घाव बसतात माझ्या डोक्यात. अगं ते गायरू का ओरडतय? तिच्या पुढे मुठभर शेण तरी टाका, वरण टाकायला कुणाला सवड नसती तर. तो भिव्या कुठं उलटलाय? मळ्याकडे गेलं का नाही कुणी आज? मोठ धरली की नाही कुणी? अगं सारं काय होतंय, तू का नसत्या गोष्टीचा त्रास करून घेतेस आई? चल मी काहीतरी खायला करते. अनुषापुटी थोडस खाल्लं की अर्धशीच थांबते. चल अंग धुवून खाऊन घ्या आणि स्वस्थ पडून राहा. स्वस्थ पडून कसं चालतंय? त्या देवांच्या टाळकात पाणी नको होतायला. भरल्या घरात देव परसे ठेवून कसं चालेल? अगं आई, अगं बाई, अंता आला बघ. अंत्या, अरे अंता काल गेला नाहीस तो आज परत आला. मामांची मंडळी नाहीत की काय रायनापूरला? अरे मग परत माघारी कालच पत्ता चुकलेल्या पत्रासारखा पाहिलीच काल केला तरी त्या काकाला जाऊन भांडण विसरून आला. अरे मुद्दा पाठवला होता तुला मी. भेटलात की नाही याद केला? नाहीच पटायचं त्याला. मी ठरवलंय ना ते. अक्का अलका मोठी गोड पोरगी आहे ग. ती एकदा सून म्हणून या घरात आली म्हणजे मी सुटले या जंगलातनं. पण म्हातारीचं ऐकतो कोण? कान लांब झाले त्याचे. आईचं ऐके तर बाबाची बाबा बुडेल ना त्याच्या. गेलं बाई. तू का उगीच रागा करून घेतेस आई? तू एक अक्षर देखील बोलला नाही. तेच म्हणते मी. त्याच्या मनात नाही असतं तर नुसत्या पायऱ्याला पाय लावून का परतला असता तो? म्हटलं अण्णाला मुलगा नाही, इस्टेंट मोठे त्याची, दोन्ही घरचा धनी होईल म्हणून मी बघते ह्याच्या सुखाचं. पण ह्याला कुठला पटायला ते? जाऊ दे, पुन्हा राजाची लेख करणार आहे ती करू दे. जड ग बाई माझं डोकं. म्हणूनच म्हणते आई थोडंच खाऊन घे आणि स्वस्थ पडून राहा. अक्का तुझं कपाळ पांढरून तू घरी परत आलीस ती देवाची कृपा म्हणायची. नाहीतर या कार्ट्याने कधीच माझ्या डोक्यात झेंडा घातला असता. एवढं कपाळ दुखतंय माझं, पण एका शब्दानं तरी त्यानं चौकशी केली का की आई तू जिवंत आहेस का मेलीस? असं कुठं असतं काय? तू जास्त बोलू नकोस. तुझा तुलाच त्रास होतो. आता सगळा त्रास. आता सुख नाही माझ्या नशिबात. गेलं बाई माझं डोकं. आई आई पांडुरंगा. ताई, अरेच्या मामा. ए ताई, मंडळी वा पुढे. चला मागं पुढे पाहू नका. दुसरा पाय. मंडळी पडलं नाही. मग उचला तेवढं. नमस्कार दादा. छान दिसायला लागली की मुलगी. मग चैत्राचा महिना आला की वेळ अगदी साजरी दिसते. आके अगं आके मीठ मिरच्या तरी घेऊन ये. दृष्टी काढली मला पोरीची. झोपून राहिलं ना आत्या तुझं. तू आली जाण्यात राहिलं बघ. आणि आता ती कायमची इथे राहायला आल्यानंतर ते कायमच राहील. असं म्हणून एकटा की आलीच होय का ना माडे? अगं इतका दम कुठे निघतो तुझ्या सुनेला? अनंता घाईघाईने इकडे निघून आला आणि ही सारखी रडायला लागली लहान मुलासारखी. म्हणे मला आत्ताच्या आत्ता अरेला घेऊन चला, त्याशिवाय मी अन्न काही घेणार नाही. माझी बाळती तिला कधी मुळातच माय आहे आमच्या घराबद्दल. भाग्य माझ्या अंत्याचं. अय्या अनंत कुठे आहे? त्याला कधी बघीन असं झालंय. चला चला अक्का. मंडळी अक्का तिला आण नको माझ्याकडं. का? मी आहे ना. थांब. येऊ दे की तिला. आता तर ती तुझी बायको होणार आहे. आई तुला
तुला वेळीच सांगून ठेवतो मी, या मुलीशी मला लग्न करायचं नाही. का? मला ही मुळीच आवडत नाही. पण मला ती आवडली, मी तिला म्हणून पसंत केली. मग हिच्याकरता एखादा दुसरा मुलगा दत्तक घ्यावा लागेल तुला. आणि तू माझ्याकडे नाहीस करे असतो तर तू माझं सुख पाहिलं असतंस. अरे तुझ्या सुखासाठी ही माझी भाची श्रीमंता घरची एकुलती एक मुलगी मी पसंत केली आहे. मला नको ही, हिला वेड्याच्या स्थितीत पाठवा. मी वेडे? ही वेळी माझी अलका वेळी. अलका चल इकडे, एक क्षण सुद्धा इथे थांबायचं नाही. अण्णा बस आता आता परत जायचंय. तुझ्या घरची पायरी तुला चढणार नाही. चला मंडळी. असं करू नकोस अण्णा, मोठी बहीण असून सुद्धा पाय धरते मी तुझे. काही नको, तुझ्या मुलाने चांगली शोभा केली माझी. कसे करून माझी मुलगी पदरात घ्या म्हणून तुझ्या घरी यायला मला काय भीक लागली नाही. हो. चला काय चल लवकर. अण्णा अण्णा जाऊ नकोस रे. हे लवकर चला. बघू नको. चल. अण्णा असं काय करतोस? जाऊ नकोस रे अण्णा, जाऊ बोल नको. चला वा पुढे. अण्णा अण्णा जाऊ नकोस रे. गेला तुझा अण्णा. चल. अण्णा आज जेवणावर लक्ष नाही तुझं. अलकीशी लग्न करणं तुला पसंत नाही का? हे तू कसं ओळखलंस? अरे संसार साधला नसला तरी मांडवा खालनं गेले मी. माणसाच्या आवडीनिवडी कळतात मला. पण हे आईच्या का लक्षात येत नाही अक्का? तिच्या नाही ते लक्षात यायचं. अलका तिच्या भावाची मुलगी आहे, तिचं उत्पन्न मोठं आहे. एवढ्यावरती माझी जन्माची जोडीदारी होऊ शकत नाही. अरे मग कोण तुला जोडीदारीन हवी ते तरी सांग मला. अक्का अरे सांग ना. पण नकोच. अंता तू मनातून कुठली मुलगी निवडली आहेस का? नाही ग, तू काहीतरीच विचारतेस. ज्या अर्थी तुला ठसका लागला त्या अर्थी तुझी कुणीतरी आठवण काढलेली दिसते. आठवण? हो. फारच सुंदर आहे ग ती. ती ती कोण? अलकाची मैत्रीण, तिच्या शेजारीच राहते ती. पण तिचं नाव कुणाची कोण काय सांगशील की नाही? खरंच मी काहीच माहिती विचारली नाही तिची. पण अक्का फारच चांगली आहे ती मला. असलीच पाहिजे. कशावरून म्हणतेस? अरे तिचं नाव गाव न विचारता नुसतं तिच्या डोळ्यावर तू मोहून गेला आणि तुला तिचा ध्यास लागला. खरं ना? खरं, अगदी खरं. मग मी तिला जाऊन भेटतेस तर. म्हणजे काय होईल? मी तिची नणंद होईल, ती माझी भावजाई होईल आणि तू तू तिचा नवरा होशील. अक्का अरे अरे खरकट. हो, विसरलोच मी. आणि जेवण? पोट भरलं माझं. अरे आता काय रे हरवलं तुझं? काही नाही, खरंच काही नाही. हरवलं नाही ते, चोरलंय कुणीतरी. अक्का काय रे? पण आई, त्याची नको तुला काळजी. तुझा निश्चय झाला असेल तर उद्याच मी जाते आयनापूरला मामांच्याकडे आणि तिला बघून येते. अगं पण तू तिला ओळखणार कशी? तू सांग ना ती कशी आहे ती. फारच सुंदर. शहाणाच आहे. अरे ती कुणासारखी दिसते हे तर सांगशील? कुणासारखी? ही शारदेची मूर्ती पाहिलीस? ही मूर्ती सजीव झाली तर जशी दिसेल अगदी तशी दिसते बघ ती. तरीही
काही योजिते तेच ओठी खोळताना मी स्वतःशी लाजते तेच ओठी खोळताना मी स्वतःशी लाजते कोण मी मग कोण ते मिटून डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते कोण मी मग कोण ते भावनांचा भास काहा कल्पनांची पूजिते भावनांचा भास काहा कल्पनांची पूजिते वचन नाही घेतले मी वाट तरीही पाहते कोण मी मग कोण ते मिटून डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते कोण मी मग कोण ते बोलले काहीच नाते मी न काही जाणते जोडते जीवास दोन्ही मुक्त नाते कोण ते कोण मी मग कोण ते मिटून डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते कोण मी मग कोण ते जा परत जा. आलीच तशी परत जा. का म्हणतो ना चालते हो पण मामा मी तुझा मामा नव्हे आणि तू माझी भाची नव्हे. आम्ही तुझे कोणी नव्हे लहानपणापासून तुझ्या आईनं सारखा जप चालू केला होता. अलका माझी सून, अलका माझी सून. पुरीच्या मनावर त्याचा परिणाम झाला व्हायचाच वाळली म्हशी बाळ आणि घरी आल्यावर अनंत आता मला सांगतोय की हिच्याशी लग्न करणं शक्य नाही. पाहत खरं गाढव मूर्ख पण मामा अनंताच्या अपराधासाठी मला शिक्षा का शिक्षा. शिक्षा शिक्षा परमेश्वरानंच केली तुला हो. अक्षरा पडला नाही तोच विधवा झाली हम्म. मामी उगीच का कठोर बोलता तुझा भाऊ कठोर बोलला आम्हाला तर त्याला आवरायला का नाही आलीस पुढं कशाला येईल. हिला कुठे पाहिजे अलका घरात यायला. बहिणी घरात आल्यावर हिला कोण विचारणार आहे कुत्र. खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं मामा का उगीच माझ्यावर आग पाखडता. मला स्वतःचा संसार नाही सासर नाही माहेर आजोळ हीच माझी घर. आजोळा तुला खरा नाही आणि स्वतःला तुम्हाला सांगितलं होतं की माझी बहीण आणि तिची चालू लागला. पांढरा कपाल घरी खाऊ गिराव नकोस रडत डोळे गाय. कृष्णा सामान फेकून दे. कृष्णा ठेवते खाली तिच्या बापाचं काही नोकर नाहीस तू उचली हवी तर ती चला थांबा जरा आपला हात अवघडला असेल द्या माझ्याकडे ते सामान. तुम्ही कोण मी इथे शेजारीच राहते अलकाची मैत्रीण आहे मी. अलकाची मैत्रीण शेजारी राहता म्हणजे आपल्याला आळणीला जायचं आहे ना. हो पण तुम्ही कसं ओळखलं. आळणीला जायला गाडी नाही. आपली हरकत नसेल तर संध्याकाळपर्यंत थांबा आमच्या गरीबाच्या घरी. पण तुम्ही तर शाळेला निघालेले पण नाही बिल नाही. चला आता आमच्याकडे. तुम्हाला पाहिलं तेव्हाच ओळखलं. तुमचं नाव देखील मला सांगितलं नव्हतं अनंतानं. हे नाव काय त्यांचं म्हणजे त्याचं नाव देखील माहित नाही. नाही म्हणजे हा सारा खेळ निनावीच चालला होता तर. खरंच अनंताला वाटलं ते साहजिक आहे. काय तुमच्यासारखी जोडीदारी नसावी म्हणून. ते कसं मी स्त्री असून सुद्धा तुमच्या हसण्या वागण्याला मोहून गेले. मग तो तर काय नुकता वयात आलेला तरुण.
काय पाहता? अनंतानं सांगितलं ते कितपत खरं आहे ते पाहते. काय सांगितलं त्यांनी? त्यानं सांगितलं चित्रातली शारदा सजीव झाल्यानंतर जशी दिसते तशी दिसते ती. ती कोण? त्याने म्हणजे कोणी? सारं कळत असून असं वेळ का पांघरतेस वहिनी? वहिनी, हो, माझ्या भावाला आवडलेस तू आणि मला पण आवडलेस. नुसते हसण्यानं मी त्यांना आवडले, नुसते पाहण्यानंच आवडला ना माझा भाऊ तुम्हाला? वहिनी, हे नुसतं पाहणं किंवा हसणं नसतं, 7 जन्माचे लागे बांधे असतात हे. असं करा, तुम्ही आणि तुमचे वडील आमच्या घरी चला. येतील ना ते? हो, दादा माझ्यासाठी वाटतील तिथे येतील. माझे वडील म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य आहे. अंजनी, आज शाळेत का आली नाहीस बाळ? तुला बरं नाही का? नाही दादा, आपल्याकडे पाहुणे आलेत. अष्टपुत्रात दादा, मला क्षमा करा, चष्म्याशिवाय मला दिसतच नाही. असू दे, त्यात काय एवढं मोठं. मी आपल्याकडे आले ते आपल्या मुलीला मागणी घालण्यासाठी. आश्चर्य वाटून देऊ नका, आमचं घराणं शीलवान आणि सधन आहे. मुलीला मुलगा पण आवडला आहे. केव्हा पाहिलं तुम्ही त्याला? माझे मामा शेजारीच राहतात, त्यांच्याकडे आला होता तो 4 दिवसापूर्वी. तरीच त्या दिवशी तुझं कशातच लक्ष नव्हतं अंजू. शुभ कार्यात विलंब नसावा, मुलाची इच्छा आहे आणि मुलीची इच्छा आहे. होय का ग अंजनी? कुठल्याच बाबतीत आपल्या गरीब बापाला त्रास द्यायचा नाही असं का ठरवलेस तू बाळ? लग्नाकरता सुद्धा म्हाताऱ्याला पायपीट करायला लावली नाहीस. फक्त एकदाच आमच्या गावापर्यंत यायचं आणि मुलीला आशीर्वाद देऊन परत यायचं. सुख सुद्धा दुःखासारखे अनपेक्षित येतात. निदान ह्या तरी आपल्याकडे अनपेक्षित आल्या. निघायचं ना? हो, निघूया आजच, रात्रीच्या गाडीनं. तयारी कर. हो. बाईसाहेब, गरीबा घरची मुलगी आहे. आता आपणच तिचे आई बाप. मुलगी आणि नारळ आपल्या पदरात बांधणार आहे. 15-15 हजार रुपये हुंडा घेऊन मुली सांगून येत आहे. आणि अक्के ही ग कशा करता करायची भिकारण्याची? आई, मास्तर, आई, गरीबाच्या अंगणात वाढली तरीही तुळस पवित्रच. अक्के अक्के, तूही तुझ्या भावागत तुझ्या आईला छळायचं ठरवलेस की काय? त्यानं म्हटलं म्हणून त्याच्या मागची मारणारच की काय तू हे खापर? आई, अक्का, बोलू दे त्यांना, अधिकारच आहे त्यांचा. माझा मुलगा माझ्या सांगण्यात नाही, इतरांच्या कानी ओरडून काय उपयोग? रस्त्यावरच्या भिकारणीला राजानं राणी केली तरी आपण मान चुकवली पाहिजे. काही का करीना त्याचा तो. इतके कष्ट होत असतील तर मी जातो परत मुलीला घेऊन. मग जा की, एवढा चोरा हवाय कशाला मेला? चांदीची गेली चांदी तरी मडक्याला आले. मग आई, आई, अंतासाठी नाही पण माझ्यासाठी तरी यांना होकार दे. म्हातारपणी मुलगी हवी आहे ना तुला? तू माझं ऐकणार नसे तर मी जगू तरी कशासाठी? एवढ्या गोष्टीला होय म्हण. जीवात जीव आहे तोपर्यंत तुझी सेवा करेन. भाऊ बहिणीचा संसार पाहण्यासाठीच जगेन. तू त्याचा संसार काय फक्त हिच्याशीच होईल? हो, हिच्याशी झाला पाहिजे. दुसरी बहिणी येणार असेल तर मी या घरात राहणार नाही, या जगात सुद्धा राहणार नाही. काय वाटतेस ते कर. तू त्याची मोठी बहीण आहे, तुझ्या मनाला येईल तसं तू कर. मास्तर, आता अगदी पहिल्या मुहूर्तावर लग्न. चल अंजनी, ही बातमी आपण आनंदाला सांगू. चल. अरे सापडलं रे, सापडलं. हे बघ तुझं हरवलेलं. वहिनी, जरा अंताजवळ उभी राहा, लाजू नको. मला एकदा डोळे भरून बघू दे तुमचा जोडा कसा दिसतो तो. लक्ष्मी नारायण
गरुडाच्या पाठी गरुडाच्या पाठी नवरा नवरीच्या बांधा पदराला गाठी नवरा नवरीच्या बांधा पदराला गाठी पदराला गाठी नवरा नवरीच्या बांधा पदराला गाठी गाठी जन्माच्या बसल्या आला भाग्याचा ग काल भाग्याचा ग काल कालच्या कुमारी ते तू सप्तपरी चाल सप्तपरी चाल कालच्या कुमारी ते तू सप्तपरी चाल कालच्या कुमारी ते तू सप्तपरी चाल चाल वाड वडिलांची नव्या नवरी तू हास नवरी तू हास हसऱ्या नवऱ्याच्या बाई खाल तोंडी घास हसऱ्या नवऱ्याच्या बाई खाल तोंडी घास खाल तोंडी घास हसऱ्या नवऱ्याच्या बाई खाल तोंडी घास घास गोडाचा घातला घास गोडाचा घातला वाग चतुर वहिनी चतुर वहिनी चिंकीला प्रेमाने तिने लाखातला एक धनी चिंकीला प्रेमाने तिने लाखातला एक धनी लाखातला एक धनी चिंकीला प्रेमाने तिने लाखातला एक धनी धनी नवऱ्याच्या कांते तुझी थाटाची वरात थाटाची वरात गावभर मिळून येते लक्ष्मी घरात गावभर मिळून येते लक्ष्मी घरात लक्ष्मी घरात गावभर मिळून येते लक्ष्मी घरात काय वहिनी कुठे आहे ग? तिचं कशाला नाव घेतीस बाई? त्या अवदेशीचा सगळा पायदूर. असं बोलू नको साई. मी वेंधळेपणानं वागले तर तिचा काय दोष ग? तिचाच ग, तिचाच दोष. तू आपल्या हातानं ती जळती हाग्या घरात आणलीस. तिच्या पायगुटानं माझी लेक भाजली, गरबली. माझी शपथ आहे आई तुला, पुन्हा असं बोलायचं नाहीस ग. घरची लक्ष्मी सोन्याच्या पावलानं घरात आली आणि मी अंथरुणात आडवी झाले. आई
अंता काय अक्का? वहिनी कुठे आहे रे? आहे. ही मिळाले औषध घेऊन. माझ्या पायाची अवधसा समिली. अक्का वहिनी इथं माझ्या जवळ ये ग. आता अक्का जरा कुंकवाचा करंडा घे रे. मी माझ्या हाताने आज वहिनीचं मळवट भरलं. अक्का तुम्ही लवकर बऱ्या व्हावं. होईन तर खरं तर मी यात मरायची, पण तुझ्या पायगुणानं वाचले वहिनी. नका आई वहिनी. अक्का तुम्ही जास्त हालचाल करू नका, तुम्हाला त्रास होतो. नाही ग मला त्रास होत नाही, मला तर आनंद होतो. तुझ्या बाळाला अंगाई घालण्यावर मरणार. आमच्या यानं की नाही कविता लिहायचा नाद होता, त्याने एक अंगाई घेतली होती. ती गायची संधी माझ्या आयुष्यात कधी आली नाही. तो कागद माझ्या ट्रंकेत आहे, घेऊन ये. बरं आणते. अक्का आई थांब, मी म्हणून दाखवते तुला. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. झोपी गेल्या चिमण्या राघू, झोपी गेल्या चिमण्या राघू, चिमण्या राजा नकोस जागू. मी आले आणि अक्का गेल्या. खरंच माझं पायगुण इतका वाईट आहे का? वेडी आहेस. अक्का कधी असं म्हणाली की का तुला? नाही, त्या स्वतः कधी म्हणत नव्हत्या आणि कोणाला म्हणूही देत नव्हत्या. पण सासूबाईच्या तोंडून मात्र कित्येक वेळा ऐकलं. मी आले आणि अक्का गेल्या. आपल्याला नाही ना तसं वाटत? नाही, बिलकुल नाही. अक्काची शपथ, माझ्या मनात चुकून सुद्धा तसं कधी येत नाही. खरं? अगदी खरं. अरे अक्काला म्हणून 4 दिवस रे लुटू द्या, मग प्रेम करीत बसा सावकाश. अंजली आता तुला खाली बोलवलं धुणं धुवायला. आले हा.
तुला वाटत असेल अनंताचा लाभ झाला, आभातला चंद्र हाती आला, पण देव न्यायी आहे. त्या चंद्राच्या बदल्यात अक्कालाच वर नेली त्यानं. माझ्या हातातली माळ हिसकावून आपल्या हाती घेतलीस. सुखाचा डोंगर हाती आला नाही. अलका, तू माझी मैत्रीण आहेस ना, म्हणूनच असा गळा कापलास. माझ्या समोरचं सोन्याचं ताट आपल्या समोर उडून घेतलंस, पण ते लाभणार नाही तुला. माझ्या तटाचं विष आहे त्यात, ते तुझा प्राण घेत. अलका, नको का असं बोलूस. नात्याने ननन आणि मनानं सवत आहे मी तुझी. मथाची आग तू माझ्या डोक्यात भरवली आहेस. जाळून खाक करीन मी तुला. बाळ अलका, पूजेचं साहित्य काढून दे आत्याबाईंना. सुनेला अक्कल नाही त्यांच्या. आहो तिथं तर आपण करायचं. आले, नको, मी जाते. कुठे निघालीस? पूजेसाठी गंध उघायला निघाले. केलंस तेवढं बस झालं. तुझ्या हातच्या चंदनाने डोकी उठली देवांची माझ्यासाठी. आजपासून या देवघरात पाऊल ठेवत जाऊ नकोस. पांढऱ्या पायाची अवदसा मिली कसा चालती हो. सासूबाई, माझा अपराध तरी काय झाला? अपराध? तुझा काही अपराध नाही बरं. आमचाच कर्म. जा, नवऱ्याच्या खोलीत जाऊन बैस जा. पाल तोळीला चिकटून बसते तशी. अक्काला मारलीस तशी आता घरातल्या साऱ्या माणसांना मार. शेवटी तू आणि तो दोघं त्यांची जिवंत राहा म्हणजे झालं. गेलं ग गेलं बाई माझं डोकं. अगं ताई ताई, काय आहे हा? उगीच का त्या कोळ्या पोरीला बोलतेस? अगं आपली अलका तशी ती. अलका तशी ती? अलकीची तर कशाला पाहिजे हे मेलीला? नंद्याला मारून 4 दिवस झाले नाही तर हिला घरातली सारी माणसं मेली. उठकी सूट नवऱ्याची खोली, उठकी सूट नवऱ्याची खोली. जसं काही कोण देणार आहे याला हिच्यापासून. सासूबाई, असं अभद्र बोलू नका. अभद्र? मला अभद्र म्हणते? ठेव तुझी जीभ सुटसून काढ. ताई 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 ताई, काय आहे भलतंच? जा बा, अनंताच्या खोलीत जाऊन बस. अन्या अन्या, तिला तेच पाहिजे रे, तिला तेच पाहिजे. गेलं ग गेलं बाई माझं डोकं. पांडुरंगा, जा बा, जा आपल्या कामाला. भिवा, अरे भिवा जी, त्या वैद्याला बोलवणार. वैद्य, डॉक्टर, हकीम कुणाच्या हाताने माझं डोकं आता थांबणार नाही. ही पांढऱ्या पायाची पद्मीन पटकन मेली तरच माझं डोकं थांबेल. काय करू आता? चढलं ग चढलं माझं डोकं. आई आई आई, गेलं ग गेलं माझं डोकं. माझी पाय गती. अरे लवकर चल ग, कुठं? चल 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 चल. बघा गा 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 गा. काय झालं तर काय हे? चिंध्या झाले की त्या पात्राच्या? अंत्या, ए अंत्या, अरे कुठे आहेस बाबा तू? ये लवकर खाली ये. हे काय कसलं धोण हे? काय झालं काय? उगीच का आरडाओरडा करायला लागलीस? हे बघ, हे बघितलं? हे बघ, असंही तुझ्या संसाराचं वाटोळं करणार आहे. अलकेचं पातळ धुवायला सांगितलं, त्याचा राग आला तिला. बायको म्हणून नागिन घेतलीस तू गळ्यात बांधून. एक दिवस ती तुझं नरड फोडीन, तेव्हा मेल्या तुझे डोळे उघडतील. नका नका सासूबाई, असं बोलू नका. मला काही सुचना. मस्त फिरल्यासारखं झालं आणि त्या भरात मी तुमच्या पाया पडते. मला क्षमा करा. आई, मार मार बायकोच्या पाय मार. मला मेल्या मार. तुला कशाला मारेन मी? मला काय वेळ लागलाय? उगीच राईचा पर्वत करून घेऊ नको. तिला मन आहे, मस्तक आहे, तुझं डोकं चढतं. मग तिला काय डोकं नाही? आहे तर आहे तर. मांडीवर घे आणि चांगलं चिपट बस मेल्या. अगं 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 अगं, आरडाओरडा करून घरची शोभा रस्त्यावर का म्हणणार आहात तुम्ही? ताई तू चल बघू. चल 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 चल. गेलं ग गेलं बाई माझं डोकं. ताई देवा
असं अभद्र बोल नको. मंडळी, अहो मंडळी, अहो भेटा ना जरा इकडे. तुम्ही काय करा, जरा डोकं दुखतंय तेव्हा हलक्या हाताने भिगवायच्या शिरा मोडा. अहो माझ्या नव्हे, कोणाच्या? ताईच्या. काय हे लाटणं जरा बाजूला ठेवा. माझ्या हातात कशा काय व्याप. ताई घाबरू नको. होईल बरं. वैद्य आलाय. होय हो, चल आलो. मला नको वैद्य. ताई तुला नव्हे, घाबरू नकोस. बाईवर उपचार करायला सांगू नका मला. अहो ते मारतात. अरे बाईवर नाही उपचार करायचा, तर सांगतो तुला. भिव्या जा तू. पण मग माझ्या गळात आता नका. ईश्वर साक्ष तुझ्यापर्यंत काही येणार नाही. अन्नात काढून घाला म्हणजे बरं येतो. ताईची लापशी आहे ना त्याच्यात. अंजू, अगं बाळ अंजू, तुझ्या सासूबाईनं शनिवार आहे, त्यांना एवढी लापशी नेऊन दे बरं. ये हा. मोठी माणसं रागावली तर लहानाने संतापू नये. नेहमी हसत मुखाने त्यांची सेवा करावी, त्यांचे राग वितळतात. अगं संध्याकाळचं उंचे ते का अंगाला पोहोचत. सासूबाई काय आहे? लापशी केली, घेता ना थोडी. तू केलीस लापशी? मला नकोय. तुझ्या हातचं अन्न म्हणजे विष. ते खाऊन मरून जाऊ मी. गेलं ग गेलं बाई माझं डोकं. मी नाही केली, अलकाच्या आईने केले. अलकाच्या आईने केली. लाज नाही वाटत सांगायला? आणि तू काय वरती जाऊन आरामात नवऱ्याशी गुलुगुलू गोष्टी करीत होतीस. तुला काय काम करायला फार झाली? दे इकडे, माझी मी घेते. ताई ताई ताई, काय रे? थांब थांब, खाऊ नकोस. का काय झालं? चल बाहेर चल. हा? बाहेर चल, सांगतो तुला. थांब इथे. टिप्या टिप्या टिप्या, यो 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 यो. बघ गंमत, खायला लागलं. लागलं तडफड करायला. बघ ताई, ताई, अलका, मंडळी मंडळी, धावा धावा. मंडळी, ही लापशी तुम्ही केली होती ना? नाही बाई, अंजूला सांगितली होती, तिनेच केली का? मला खोटं सांगितलं नाव सुटीला अलकाच्या आईने केली म्हणून. कुणाचा आरोप माझ्या फौजेवर? त्याचं अवघड. कसली तरी पुढे पातेल्या सोडताना मी अंजूला पाहिलं होतं खरं, पण म्हटलं कुणाच ठाऊक काय आहे. बहिणीला वाचवली सण्णा, नाहीतर आज माझे प्राण तडफडून जात होते. होय गं. ताई 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 ताई, वर आमच्या आईवर नाव घेते. ते अलके, हळू बोघाटा होईल. ताई, तुझ्या घरात यायची माझी मुळीच इच्छा नव्हती, पण आईला गेल्याचं कळलं
आता स्वस्त बसू दे ना म्हणून आलो होतो. आता हे तुझं घर भूताटकीचं घर ठरलं. स्वतःच्या हाताने सासूवर विषप्रयोग करून उलट पाहुणीचं नाव घेते. या घरात एक क्षणभर राहायची माझी इच्छा नाही. आलके आलके कारटे बांधा बांधत एकदम आयना फुला नाही. मंडळी चला चला. अण्णा अण्णा ताई ताई तू आपली भयंकर सून थांबा. अण्णा अण्णा मी सुद्धा येते तुझ्या आई बरोबर. आई आई जन्मात एकदा तरी शांतपणाने विचार कर. विचार आता कसला विचार? तुझ्या बायकोनं मला विष घातलं. नाही अंजनीच्या हातून असं होणं शक्य नाही. हे सर्व अण्णा मामांचं कारस्थान आहे. सासूबाई मी तुमच्या पाया पडते. मी असं कधी केलं नाही. इथून पुढे तुम्ही सांगाल तशी मी वागेन. सांगाल तशी मी वागेन. सांगायला मला जिवंत ठेवशी ठेवा ना. मी निघाले माझ्या भावा. आई काय तुला आता जाता यायचं नाही का? तुला आता नातू ते व्हायला काय अक्कल लागत नाही. मी निघाले माझ्या भावाकडे. तू बस तुझ्या रंभाराणीला ठेवून. आई सासूबाई सासूबाई गेल्या. जाऊ दे. हे सारं माझ्या पायी. आधीचारी माणसं स्वर्गात सुद्धा असुखीच राहायची. पण मामा असं का वागले? त्यांच्या शेपटावर पाय पडला होता. अलकेला माझ्या गळ्यात बांधायचं होतं त्यांना. हे सगळं मला अगोदर पटवून दिलं असतं तर काय झालं असतं? तर तुमच्या मार्गात आडवी नसते आले मी. म्हणजे अनंत तहानेनं तडफडून मेला असता. अलकेशी संसार करताना मला सुखाचा तोंडाळा कधीही दिसला नसता. आणि अजून तरी कुठे दिसतोय? कुठं? मला दिसतोय. तुला दिसत नसेल तर समोरच्या गोष्टी पाहायला आरसा कशाला पाहिजे? माझं सुख आहे आणि माझे. खरंच सासूबाई उगीच रागावून गेल्या नाही. ती येईल पण कशाने? रडण्यात. रडून रडून तर माझे डोळे लाल झाले. तुझ्या रडण्यात नव्हे आता बाळाच्या. अंजू या जगात लहान मुलाचं रडणं असं असतं की ते ऐकल्यावर कठोर अंतःकरण देखील चंद्रमण्यासारखी पाझरतात. ऐकेल त्यानं आनंदाचं भरत येतं. योगानं सुद्धा परत संसार करावासा वाटतो. खरं अगदी खरं. हसायचं नाही. मला की नाही लहानपणापासून मुलांची फार आवड आहे. मग आता फार वाट पाहावी लागणार नाही तुला. चला कधी रे पाहिन डोळा तुला सोनुल्या देवा घरच्या फुला सोनुल्या देवा घरच्या फुला कधी रे पाहिन डोळा तुला सोनुल्या देवा घरच्या फुला सोनुल्या देवा घरच्या फुला कस्तुरी हरिणाच्या उदरी हरीने साठविले कस्तुरी सुगंधे हरिणच वेडावला सुगंधे हरिणच वेडावला सोनुल्या देवा घरच्या फुला कधी रे पाहिन डोळा तुला सोनुल्या देवा घरच्या फुला सोनुल्या देवा घरच्या फुला देव तू येशील माझ्या घरी देव तू येशील माझ्या घरी तुझ्यासह अमृत माझ्या उरी तुझ्यासह अमृत माझ्या उरी कधी ते भरविन बाळा तुला कधी ते भरविन बाळा तुला सोनुल्या देवा घरच्या फुला सोनुल्या देवा घरच्या फुला फुला तू संसारी मंगल फुला तू फुलाहुनी कोमल करिनया तळ हाताचा झुला करिनया तळ हाताचा झुला सोनुल्या देवा घरच्या फुला
लागला छंद मज एक तुझा लागला सोनुल्या देवा घरच्या फुला सोनुल्या देवा घरच्या फुला करीन या तळ हाताचा झुला करीन या तळ हाताचा झुला सोनुल्या देवा घरच्या फुला सोनुल्या देवा घरच्या फुला मास्तर अहो मास्तर कोण आहे? आत या. आलो आलो आज इकडे कुणीकडे स्वारी? आलो सहज चौकशी करता. चौकशी? हा कसली? म्हणजे तुमच्या मुलीकडून तुम्हाला काही पत्र नाही? नाही. काही काही समजलं नाही? छे काहीच नाही. मग तुम्हाला न समजलेलंच बरं. म्हणजे काय झालं सांगा तरी. नको नको, तुमची तब्येत बरोबर नाही. एक करता एक व्हायचं. आनंद सांभाळतो ना अंजनीला. हो, आनंद आहे आपल्याला त्यात. म्हणजे म्हणजे आम्ही तिथून निघून आलो तेव्हा सगळी घडी विस्कटली होती. काय झालं होतं? नको नको, तुमच्या अंतःकरणाला उगीच यातना व्हायच्या. गरिबांना नेहमीच यातना सहन कराव्या लागतात. काय झालं सांगा तरी. माझी अंजू तर काही चुकली नाही ना. तेच तर, तुमच्या अंजूनं आपल्या सासूवर विषप्रयोग केला. आता मी तिथं होतो म्हणून ती वाचली. ती माझ्याबरोबर इथं आलेली आहे. छे असं कसं होईल? तोच तर मोठा अवघड प्रश्न आहे. तुम्हाला त्यांचं तसं काही पत्र नाही ना? नाही. चला, म्हणजे ती दोघही सुखात आहे. बरं येतो. अनंताच्या आईने सांगितलं होतं चौकशी करून ये म्हणून आलो होतो. मी येऊ का तुमच्या बरोबर आनंदी बहिणा भेटायला? नको नको, अहो ती तुमचं तोंड देखील पाहणार नाही. एक करता भलतच व्हायचं. बरं येतो. विनाकारण तुम्हाला त्रास दिला. कर्मणो गहनागती. मास्तरांच्याकडनं आलो. काय म्हणतोय थेरडा? काय म्हणणार? काय रो तर कुणाची तार आहे अण्णा? वाचतो. अंजनी सिरियसली ताई, अंजनी फार आजारी आहे. बाणपणातच आजारी असणार ते. आणि तुला तातडीनं बोलावलंय. मला नाही जायचं. घरी तिला आता त्या घरी जाईन तर माझ्या अलकेला सून म्हणून बरोबर घेऊनच. खरंच अगदी खरं अगदी खरं. आई आई माझ्या आनंदाचं लग्न होणार. मंडळी मंडळी मालक, आपण वरती चला. नाही रे बाबा, अंजनीचं हे करणं मला ऐकवत नाही. मालक, बाळणपणाच्या येण्याला बाळांना असा होतो या त्रास. आपण धीर सोडता कामा नये. अशा अवघड येण्याला आईसाहेबांना हाता असं हवं होतं. चला वरती. मालक, आता काळजी करू नका. बाई मोकळ्या झाल्या. अंजनी अंजनी अंजनी. शिवायचं नाही. शिवायचं नाही. ए भिवा, ए भिवा, अरे आहेस कुठे तू? अरे जा पळ लवकर. पेढा साऱ्या गावाला पेढे वाटत. जा जा लवकर, जा लवकर. सगळीकडे कसं अगदी शांत दिसतंय. बहुतेक अंजनी खलास झालेली दिसते. म्हणजे चल अण्णा. आई साहेब, काय रे मेले? पेढे घ्या. कसले पेढे? तू आज
माझा नातू झाला. झाला आज कुठे चालेल काट्या हा शाही आहेस तू पहिला माझा नातू त्याचं तोंड नको बघायला ते मुलं अंचरीचं आहे तिचा काय संबंध कोण माझ्या अंत्याचं माझ्या वंशाचं फळते आज 25 वर्षांनी पाळणा आणतो या माझ्या घरात अगं बाई सगळे वाजली का वाजली आज माझ्या घरात कसा वाजवीत आता चला म्हणजे मामासाहेब पिणे अगं बाई सगळं चांदीचा तुकडा सोन्यानं मडवलंय कसा अवसेपोटी प्राण जन्माला आलाय मी असू द्यावंच पण ह्या चंद्रासाठी तरी आपण राहणार नाही इथं सासूबाई. आता ही रेशमाची गाठ सोडून जाऊ तरी कुठे मी अलका अगं अलका अगं माझा नातू तरी बघ कसं रामाच्या रूपाने कृष्णाचे खोडे घेऊन जन्माला आलाय. अलकाबाई गेल्या माघारी. गेली हो थांबायचं नाही तुला मी सांगितलं पण ऐकत नाही त्या डोळे गाडीत गाडीत माघारी गेल्या. जाऊ दे गेली तर मी नाही हो जाणं बालाला शोधून लांब ग माझ्या कितन ग माझ्या लाजा ग माझ्या लडान ग माझ्या मी चक्क बालाचं पन्नान बालाला पायावर लावून घालायचं तालू घालायची टिट्ट्या लावायच्या काजल घालायचं हो मी शक्क छता करणार अंता ए अंत्या काय आहे अरे बाळाच्या पाण्यात घालायला रबरी तुकडा आणला पाहिजे रे आणू आणू सर्व काही आणू पण आधी तुझं डोकं थांबलं का थांबेल रे मेलं त्याची आई नाही तर नाही तू माझं डोकं झालं आता बाळ मोठा होणार आणि मग तो तुझं डोकं चेपणार. त्याला काय उठील आत्ता मोठा होणार हो हो चांदोबा वालतो तशा वालणार माझा बाळ हो हो नाही हो नाही आमच्या जवळ नाही हो हो मी शब्द करणार बालाचं मी शब्द करणार. मी तर देवाला जाऊन येते तर बाळा सांभाळा. देवा लालू नका हा आता जोजो कलायची हा जोजो कला आता ललायचे नाही हा हा बाळा जो जो रे बाळा जो जो रे
रमण्या राजा नकोस जागू हिरव्या पानावरी झोपली वेलींची लेकरे बाळा जो जो रे बाळा जो जो रे शब्द ऐकते झोपे मधुनी चावळते वारे बाळा जो जो रे मेघ पांढरे उषास घेऊनी मेघ पांढरे उषास घेऊनी चंद्र तारका निजल्या गगनी चंद्र तारका निजल्या गगनी वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे बाळा जो जो रे बाळा जो जो बाळा जो जो रे अंजली गुलाम झोपला वाटतं. हळू बोला मोठ्याने बोल नका. आई कुठे गेली? देवाला गेले. आणि तुम्ही कुठे निघाला? तुला सांगितलं होतं ना की मला शेतकी परिषदे करता जायचंय म्हणून. पण लवकर परत या बरं का. हो हो परिषद संपल्याबरोबर ताबडतोब निघून येते. पण काय रे आई शेतकी परिषदेसाठी मी परगावी जातोय. असं अचानक? हो गेलंच पाहिजे. बरं जा, पण तुझ्या रंभाराणीला सांगून जा की तू परत येईपर्यंत म्हातारीला जिवंत ठेव म्हणून. हो ते सर्व काही सांगितलंय. जातो. बरं जा. चला तू आज काय झालं मास्तराला? शिकवता शिकवता खोकल्याची उघड आली आणि वर धाप लागल्यासारखी. कोणीतरी डॉक्टरला बोलवा. आम्ही आणतो. बाळानो तुमच्यापैकी कोणीतरी ह्यांच्या लेकीला पत्र लिहावं. मी लिहितो. काय लिहू? दादांच्या तब्येतीला ठीक नाही, पत्र देखत निघून यावं लावं. तिला म्हणावं येताना तुझ्या बाळाला घेऊन ये. मी अजून तुझ्या बाळाला पाहिलं नाही. त्याला पाहण्याची मला फार इच्छा आहे. बाळा गाई करायची सोन्याला. गाई करायची जोजो करायची गाई करायची सोन्याला गाई करायची. गाई तुझ्या लाग्याला. सासूबाई काय नायनापूरला गेलं पाहिजे का? इथं नवरा नाही म्हणून? नाही हो, माझे वडील फार आजारी आहेत आणि मी इथं घटका मोजते ती. पण तिथं कोणी नाही. आणि इथं कोण आहे? पण मला गेलं पाहिजे. जायचं नाही. माझे वडील फार आजारी आहेत. मग पण पुन्हा परत इथं कोण टाकू नको. बाळाला देताना बाळ मिळणार नाही. मला बाळाला नेलं पाहिजे. म्हणजे माझ्या वडिलांनी अजून बाळाला पाहिलं नाही. तेच ठीक आहे. त्या ब्रह्मसंबंधाची दृष्टी याच्यावर पडायला. सासूबाई वापरतेस कोणाला घर पुढे?
मला तो वाद घालायला देखील वेळ नाही. गाडीची वेळ झाली. देत नाही. गाडी गेली. नुकतीच 5 मिनिटापूर्वी. परत गाडी 2 तासांनी. 2 तासांनी? हो. आपण आत थांबा हवं तर. या 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 या. बर. बसा. पदराखाली घ्या त्याला. तोपर्यंत मी चौकीवर जाऊन येतो. दूध मिळतं का पाहतो. उगीच त्रास कशाला. कसला त्रास. भूक लागलेली दिसते त्याला. आलोच. हा. दूध मिळालं? दूध मिळालं नाही पण जवळ केला वाचूनच राक्षसांना सुंदर स्त्रिया पळवून आणाव्या लागत होत्या. तू आपण पण माझ्याकडे आली आहेस. आलो लवकर. चल गाडी सोड लवकर. गाडी? हो गाडी सोड. आपल्याला लवकर स्टेशनला जायचं. आता स्टेशन? फार वेळ चालवलं असतं मला. आता इतक्यात गाडी. बोलण्यात सारी रात्र सरली आणि व्हायचं ते राखून गेलं असं होईल. उगीच कशाला घाई करता. आता 1 मिनिट मी बाहेर जाऊन येते आणि मग शपथ. पण लवकर या. दार उघड. उघडदार. दार उघड. गाडी आल्यावर. उघडदार. नाही उघडणार. उघडतेस की नाही? नाही नाही. पोरात आहे. सब पोरात आहे. दार उघड. दार उघडले तर तुझ्या पोराला ठार करीन. एवढे एकच पाप करायचं राहिलं होतं तुझं. तुझा बाप होय. याला भेटायला पायी धावत आणि त्या पाडकाला सासूबाई माझा
बाळ पडून राहा तुम्ही. अंजू बाळ अंजू डॉक्टर पार्वती जी आली का अंजू? नाही आल्या असं नाही आली केव्हा येणार आहे ती? अंजू बाळ अंजू बाळ दादा अंजू 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 आलीस बाळ अंजू अंजू आलीस तू अंजू तू आलीस? हो दादा मी आले. अंजू तुझा बाळ कुठे आहे? तू आपल्या बाळाला का नाही आणलंस ग? बाळ सासूबाईंनी बाळाला नाही आणून दिलं दादा. तुझ्या बाळाला पाहण्याची माझी शेवटची इच्छा होती. बाळ 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 सांभाळले तुझ्या पोराला. आणि त्याची आई कुठे गेली? मेली म्हणजे पूल बुडवलं तिनं. ते पुष्कळदा बुडवलं. तसं नव्हे त्या पुरुषाच्या खोलीतून रात्री बेरात्री केस पिंजारून बाहेर पडलेली तिला मी या माझ्या म्हाताऱ्या डोळ्यांनी पाहिलं. साफ खोटं. खोटं कसं? पण कोण तो? नाव सांग त्याचं मला. तो नवा आलेला. स्टेशनवर गेली होती ती. नको नको म्हटलं तरी बाळाला माझ्या हातून हिसकून निघून गेली. कधी ठरलं होतं मेल्याचं कोण जाणे? आई अरे माझ्यावर काय ओरडतोस मेल्या? उद्या सारं जग तुझ्या कानी कपाळी ओरडे. बाप आजारी पडल्याचं निमित्त करून गेली ते सरळ स्टेशनवर. मला बाळाशिवाय राहावे ना म्हणून मी भियाला घेऊन गेले पाठोपाठ. बघते तर आत हे दोघं आणि दार बंद. खोटं, अगदी खोटं. अंजनीच्या हातून असं घडणं आलं तरी शक्य नाही. मी चौकशी करेन. चौकशी कर. त्या दोघांची तस्वीर काढून घे आणि ठेव देवाऱ्यात पुजा. झालं उद्धार झाला माझा. माझ्या म्हातारपणी माझा उद्धार केला. बायकोच्या पायात सुनेच्या पायात माहेर तुटलं, मुलगा तुटला. आता मला एका पांडुरंगाचा आधार. सांभाळे तुझं पोर आणि त्याची बदलेली आई. मी निघाले पंढरपूरला. निघाले आई निघाले. आई 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 ग आई. सासूबाई माझ्या बाळाला आणा. माझ्या दादाला पाहायचं आहे दादू. सासूबाई तुमच्यासारखाच माझ्या दादाचा नातूच नाही का तो? दादा तुम्हाला बाळ दाखवून ताबडतोब घरी जाणार आहे मी. ते गैरसमज करून घेणार नाहीत. तिकडचा स्वभाव अतिशय चांगला आहे. दादा एक दिवस तरी सुखाचा संसार करून द्या हो. निदान एक दिवस तरी. मी माझ्या घरी जाणार आहे. घरी जाणार आहे. मला माझ्या बाळाला पाहायचं आहे. पतिराजाला भेटायचं आहे. माझा बाळ माझे पती त्या दोघांना भेटल्याशिवाय ह्या कुठे तो प्राण जायचा नाही.
भयंकर चढलाय. अरे देवा, आता काय करू? डॉक्टर तरी केव्हा येतात? देवा, आता काय करू? या डॉक्टर, बघा. चला. डॉक्टर रडतंय, रडतंय, माझं बाळ रडतंय. बाळा, बाळा, रडू नकोस रे. मी तुला गाणं म्हणते. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. झोपी गेल्या चिमण्या राघू, झोपी गेल्या चिमण्या राघू, चिमण्या राजा नकोस जागू, चिमण्या राजा नकोस जागू. हिरव्या पानावरी झोपली वेलींची लेकरे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. दादा, मी घरी जाते, मी जाते. तुम्ही म्हणत होता ना, स्त्रीचं सर्वस्व म्हणजे तिचा संसार, तिचे पती, तिचं बाळ. बाळा, रडू नकोस रे, असं रडू नकोस रे. आता आपल्याला घरी जायचं, घरी जायचं. बाळ, बाळ, बाळ. बाळ, बाळ. अंजनी, अंजू, अंजनी, तू आलीस? हो, मी आले. बाळ कुठे? आज पाण्यात सोडलं. माझं बाळ, माझं बाळ. सासूबाई कुठे गेल्या? ती गेली पंढरपूरला. का? गेली संतापून. त्या उगीच संतापल्या. ह्या पाया शपथ मी पवित्र आहे. माझी खात्री. ह्या बाळा शपथ मी स्त्रीचं सर्वस्व राखलं आहे. अंजली, 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 तुझं अंग थंड का? तुला बरं नाही का? नाही, बरं आहे. उलट आज मला नवीन जन्म मिळाल्यासारखा वाटतोय. ह्या बाळाला घ्या, मी अंग धुते आणि पिठलं भात करते.
आपण दोघे एकत्र जीव. आज रात्रीचा दिवस करायचा. आज माझा भाग्याचा सूर्य उगवला. थांबा, आलेच मी. बाळाला सांभाळा. बाळ, आज तुझी आई आली. आज तुझी आई आली. हे काय, एकच ताट? आपण दोघं दोन का आहोत? नाही. मग बसा ना. ए, तू बैस ना. बैस. लग्नातलं आठवतं तुला? काय? अक्कानं घास घालायचा आग्रह धरला आणि तुम्ही तो मिटक्या मारीत खाल्ला. मग घाल ना घास. आहा. नाही नाही तर मी जन्मात एवढी सुखी झाले नव्हते तेवढी आज मी सुखी झाले आहे. तुम्हीच मला आपल्या हाताने भरवा आणि मी तुम्हाला भरवते. माझे हात तुमचे आणि तुमचे हात माझे. हुकमाचा गुलाम आहे तू. राजा राणीचं काही चालायचं नाही तिथं. झोपव त्याला. रात्र बरीच झाली. बर. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. शब्द ऐकते झोपे मधुनी सावळते वारे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे.
घोटाळा झालाय. तू बाळाला घे, आपण तिचा शोध करू. नाहीतर आईना पुन्हा तिच्या वडिलाकडे जाऊ. चल चल आपण लवकर. मास्तर 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 देवा, ही बघ अंजूची चप्पल. होय की अंजू, अंजनी. देवा, हा स्कार्फ गुंडाळून काल आली होती ती अंजनी. अंजूची बॅग पण इथे आहे. इथे कधी आली ती? अंजू, अंजू, अंजू कुठे आहे? इथे कधी आली ती? 4 दिवसापूर्वीच इथं आल्या त्या. मास्तरांची त्यांची गाठ पडली इतकंच. मग काल कुठे गेली ती? आता कुठे आहे? मास्तर कुठे आहे? धीर सोडू नका अनंतराव. मास्तरांचे प्राण घोटाळत होते तेव्हाच त्या आल्या. मास्तरांनी विचारलं, बाळ कुठे? मूल त्यांच्या जवळ नव्हतं. मास्तरांचे गरगर कायमचे थांबले. मडा पडून अंजूबाई त्यांच्या अंगावर पडल्या. त्या थंडच. तासाभरानं त्यांना भयंकर ताप भरला. पण काल तर तिचं अंग बर्फासारखं थंड होतं. काल? हो काल. काल रात्री ती 12-12:30 वाजता माझ्या घरी आली. तिने स्वयंपाक केला. आम्ही एकत्र जेवलो. तिने गाणं गाऊन बाळाला झोपवलं देखील. काल? काल केव्हा आला होता त्या हरणीला? रात्रीचे 12-12:30 झाले असतील. 12च्या गाडीने ती उतरली असेल. मी वडिलांच्या बद्दल विचारले तर ते ठीक आहेत म्हणाली. पहाटे 4:30 पर्यंत आम्ही जागलो. बाळाला ती गाणं म्हणत होती. काही वेळानं गाणं ऐकू येण्याचं झालं. मग ती कुठे गेली कुणास ठाऊक. काल रात्री 12 वाजता अंजूबाईच्या उशाशीच होते मी. काल? काल रात्री? तोंडानं सारखं चाललं होतं, मला घरी जायचं, बाळाला पाहायचं, माझ्या बाळाला पाहायचं. तुमची आणि बाळाची सारखी आठवण. वाद झाला होता त्याला काल. मला काहीच कळण्यासारखं झालंय. कळायचंय का त्यात? तुमच्यात आणि बाळात जीव अडकला होता त्यांचा. देवा घरी जायच्या आधी तुमच्या घरी गेला होता तो जीव. आमच्या अडाणी माणसांचा आडाखा हा. त्यांचा जीव जाता जाता आपली आस पुरी करून गेला. अंजू, बालक, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. झोपी गेल्या चिमण्या राघू, झोपी गेल्या चिमण्या राघू, चिमण्या राजा नकोस जागू, चिमण्या